नमस्कार. बातमी आणि बरच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा आणि औरंगाबाद मधून एटीएसनं 9 जणांना ताब्यात घेतलं. हे सगळे तरुण आयसिससाठी काम करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अटक करण्यात आलेले मोहसिन खान, सलमान खान, ताकी खान हे तिघ भाऊ आयसिसच्या प्रभावाखाली असल्याचं कळतंय. तर इतर तरुणांनाही ते चिथावणी देत होते. अटक केलेल्या तरुणांमध्ये उच्च भ्रूवस्तीत राहणारे तरुण तसंच अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश आहे. आणि त्यामुळे एरवी गल्ली बोळात झोपडपट्टी भागातील दहशतवादाचा केंद्रबिंदू उच्च भ्रूवस्तीत सरकल्याचं दिसून येत आहे. आणि त्यामुळे आयसिस आपले पाय महाराष्ट्रामध्ये घट्ट करत असल्याचं स्पष्ट होत आहे. आयसिसकडे ओढल्या जाणाऱ्या तरुणाईला आवर घालणं सध्या पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे. मात्र हा तरुण आयसिसकडे का ओढला जातोय, हे प्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, यासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रौफ लाला आपल्या सोबत आहे. रौफ जी, आपका स्वागत. त्यानंतर आर जोशी आहेत, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त. आर जोशी यांच्याकडे सर्वप्रथम मला जायला आवडेल. जोशीजी, आपण पाहतोय की ज्या प्रकारे आयसिस आपली पाळमुळं भारतामध्ये रोवण्याचा प्रयत्न करतेय, सगळ्यात मोठं टार्गेट आहे त्यांचं मुंबई हे शहर. मुंबईच्या आसपास असलेले छोटे छोटे जे हे उपनगर आहेत त्यात मुंब्र्याचा समावेश येतो. मुंब्रा या ठिकाणी अनेक वेळेला आयसिसचं कनेक्शन असल्याचं उघड झालेलं आहे. काय नेमकी यांची मोडस ऑपरेंडी असते, कशा प्रकारे आयसिस या तरुणांना टार्गेट करतं? आर जोशी यांच्याकडे आपण जाणार आहोत. काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. रौफ लाला यांच्याकडे जाऊयात. रौफ जी, ऐसी कौन सी वजह है कि मुंब्रा में ज्यादातर आयसिस के जो भी है, जो उनके संपर्क में है, वो ज्यादातर पाए जाते हैं? पुलिस को वहां पर हमेशा से कोम्बिंग ऑपरेशन करना पड़ता है. क्यों आयसिस अपना जाल इस तरीके से फैला रहा है? देखिए, सबसे पहले तो मैं थोड़ा सा जो है आपको करेक्ट कर दूं जी कि मुंब्रा के अंदर आपने जैसे कहा कि मुंब्रा में ही ऐसा क्यों होता है और मुंब्रा में ऐसे क्यों पाए जाते हैं जी, तो ये सही नहीं है, ये कहना सही नहीं. इस तरह से देखिए, हमेशा मुंब्रा पे एक प्रश्न चिन्ह जो है ना लगाया जाता है. मैं क्षमा चाहता हूं कि कम से कम मतलब जो है आपको इसका थोड़ा सा मतलब जो है तो ध्यान रखना. ये घटना जो है ये पहली बार इस तरह की घटी है कि इस तरह से मतलब जो है कुछ लड़कों को जो है यहाँ से पकड़ा है एटीएस से मतलब जो है, और उनको अतरीकी मतलब बता रहे हैं. मतलब पहली बात तो ये कि देखिए, ऐसा है कि हम हर किस्म के आतंकवाद, हर किस्म के अतरीकी के विरोध है. और ये कोई मतलब जो है ना, ये ऐसी बात नहीं है मतलब कि खाली टीवी चैनल पे कहने वाली बात है जी. ये जो है ये हमारे मानना है, ये हमारी मानसिकता ये है कि कोई भी मतलब हो और अगर वो इस तरह के किसी भी किस्म के आतंकवाद किसी गतिविधियों में अगर वो है तो उसको मतलब कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए, चाहे वो दोषी कोई भी हो. जी मतलब हाँ. जो है पहली बात तो ये क्लियर मैं आपको कर दूं. लेकिन एक चीज मतलब जो है ना साहब, मैं आपको बहुत साफ बताऊं. मेरा जो अनुभव है इससे पहले मतलब जो है बहुत सारे ऐसे केसेस को मतलब जो है मैंने फॉलो किया है. इससे पहले मतलब जो है ख्वाजा यूनुस और डॉक्टर मतीन और मुजम्मिल और जहीर, ये केसेस को मतलब जो है लीगली मतलब जो है फॉलो मैंने किया. उसके बाद में आपको पता है कि इशरत जहां के केस को कंटिन्यू 10 साल से फॉलो हम लोग लीगल मतलब कर रहे हैं, जो संविधान ने हमको अधिकार मतलब दिया है. इसलिए कि हमारा विश्वास जो है वो न्यायपालिका पे है और हम समझते हैं कि न्यायपालिका मतलब जो है वो सर्वप्रथम है कि वो मतलब जो है तो ये निर्णय कौन दोषी है, कौन अतरीकी है, कौन नहीं है, निर्दोष है, ये निर्णय जो है तो वहां से होता है. अभी जिन लोगों को मतलब जो है पुलिस एटीएस ने पकड़ा है, आप देखिए कि क्या रिकवरी किया उनके पास से. मतलब मराठीत आपण सांगतात की उंदरे माराची औषध प्रत्येक तुम्ही घरमध्ये बघा, तुम्हाला मिळेल उंदरे माराची औषध मिळणारच तुम्हाला. प्रत्येक बाथरूम मध्ये तुम्हाला ऍसिड मिळणारच आहे. आणि हे रिकव्हरी तुम्ही दाखवतात. मतलब कुठेतरी आम्हाला म्हणजे एक मनात शंका मता उभरते आहे. मी नाही म्हणतो मतलब की ते दोषी आहे काय निर्दोष आहे मला हे माहित नाही, पण एक मनात एक शंका आहे की मागच्या काळात जे तुम्ही केला
तुम्ही एटीएसने जे काय मतलब जे कारवाई केली होती त्याच्यात सांगितलं तुम्ही हे मास्टर माइंड आहे, हे फला अतिरेकी होता आणि त्याचा संबंध तिकडे होता, त्याचा संबंध तिकडे होता, यांचा एवढा मोठा प्लान होता. मग काय झालं? न्यायाकडे जाऊन न्यायपालिकात जाऊन तर सगळे बरे झाले. मालेगावचे जेवढे अतिरेकी तुम्ही मतलब सांगितले होते त्यांचा मास्टर प्लॅन सांगितला तुम्ही, एवढी रिकव्हरी झाली, एवढा सगळा झाला, काय झालं कोर्टात? हे डॉक्टर मतीनच्या केसात काय झालं कोर्टात? आणि आमचं जे केस होता ते इशरत जहांचा जे केस होता, इशरत जहां केसात काय झालं त्याच्या? आज इशरत जहां केसात तुम्हाला माहित आहे मतलब जे आहे ते सीबीआय असू द्या, SIT असू द्या, मजिस्ट्रेटची इन्क्वायरी असू द्या, ते निर्णय आला समोर, मतलब लोकांच्या देशाच्या समोर आला, मतलब की त्याच्यात काय होतं, मतलब जे कसं, मतलब हे सगळं काय आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कायदेशीर कारवाई करा. जे दोषी असेल ते, आमची तर मांग आहे की तुम्ही फाशी द्या त्यांना, पण निष्पक्ष करा. एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं, एक पर्टिक्युलर कम्युनिटीला कॉर्नर करायचा, हे उद्देश असेल तर हे जनहित मध्ये, हे देशहित मध्ये नाही, माझं असं म्हणणं आहे. रऊफ लाला जी, मैं भी आपको पूछना चाहता हूं, जब बम विस्फोट हुए थे तो उससे रिलेटेड जो लोग थे वो वहीं से पाए गए थे. कई बार अगर ऐसी चीजें होती है तो वहां पे ही सॉफ्ट टारगेट जो है वो किया जाता है. वहां पर जो युवा है उनका क्यों ब्रेन वॉशिंग किया जाता है? पहले तो ये सारी चीजें थी कि मुंब्रा की छोटी छोटी जहां झोपड़पट्टी है या फिर झुग्गियों में वहां पे रहने वाले लोगों के साथ में होता था. इस बार का कनेक्शन अगर हम लोग देखें तो बिल्डिंग्स तक जाकर पहुंचा हुआ है. तो इसको हम लोगों ने सीरियस लेना चाहिए या नहीं लेना चाहिए? आपने कुछ केसेस के बारे में कहा, लेकिन ATS है या फिर पुलिस है, जिस तरीके से वो लोग शिनाख्त करते हैं उस पर ही आपने सवाल खड़े कर दिए हैं. यह आपको उचित लगता है? देखिए, मैंने जब खड़े किए तो उसके मैंने आपको प्रमाण दिए जी. मैंने मतलब फर्जी बातें नहीं की, मैंने प्रमाण दिया कि जिन लोगों को आपने अतिरेकी बोल के अरेस्ट किया था, देश की न्यायालय ने उनको मतलब जो है दोष मुक्त किया. वो निर्दोष मतलब जो है कोर्ट से बरी हुए. न्यायालय में हम नहीं बैठे हैं, न्यायालय के अंदर मतलब जो लोग मतलब न्यायाधीश जो बैठे हैं वो कोई धर्म का चश्मा लगा के नहीं बैठे हैं वहां पे. मैं नहीं कहता कि सारे पुलिस अधिकारी मतलब जो है वो इस तरीके से कार्रवाई करते हैं, और सारी कार्रवाई, मैं ये बोलता हूं कि हर कार्रवाई गलत होती है, मैं ये नहीं कह रहा हूं. मेरा सिर्फ मानना ये, देखिए मुंब्रा जो है, आप ये समझिए एक मुस्लिम बहुल इलाका है, और ये बिल्डिंगें वगैरह जो है ना, ये सिर्फ आप देखिए कि ये एक तरह से कंक्रीट का झोपड़पट्टी है, एक कंक्रीट का सलम है ये. यहां पर मतलब जो है, मैं कहता हूं ATS का एक मतलब जो है, आपको पता है, जो हम लोगों को मतलब जानकारी है कि ATS की एक शाखा ऐसी भी है कि जो इस तरह से अगर कुछ नौजवान अगर बहकते हैं, कोई गलत दिशा में अगर जाते हैं, कुछ गलत भूल में किसी और संपर्क में अगर आ जाते हैं, तो उनके मतलब जो तो सुधार के लिए, उनको सही दिशा देने के लिए भी मतलब काम करता है. अगर ये आपकी जानकारी में, जैसा हमको यहाँ के लोकल मीडिया ने बताया कि 2 महीने से आपकी जानकारी में थे, आप इन पे नजर रख रहे थे, तो वक्त रहते आपने क्यों नहीं मतलब जो तो इनको मतलब जो है वो इनको सही दिशा दे दी. दूसरी बात मैं ये कहता हूं कि ये इस तरह के मतलब जो है, ये जो अतिरेकी जो जितने संगठन है, मतलब जो है दहशतवादी जितने संगठन है, ये आतंकवादी संगठनों के जो इनके जो साइट्स चलते हैं, या इनके जो अलग अलग मतलब जो इनका सोशल नेटवर्किंग है, क्यों नहीं हमारी सरकार इसके ऊपर पूरी तरह से प्रतिबंध लगाती कि इसके अंदर इस तरीके से जो है ये कम उम्र के नौजवान, पढ़े लिखे नौजवान जो है, ये इस तरह से इसके अंदर मतलब जो तो लग जाए. देखिए, हम तो बहुत साफ तौर पे खुले में हम अपने नौजवानों को ये बोलते हैं कि तुम में से एक मतलब जो है अगर कोई गलती करेगा, तुम पूरी की पूरी कम्युनिटी के ऊपर जो है एक सवालिया निशान लगा दोगे, एक प्रश्न चिन्ह लगा दोगे. ऐसा नहीं है कि हम मतलब नहीं, लेकिन मैं जो उदाहरण आपको दे रहा हूं, मैंने तो केसेस के नाम बताया आपको, मालेगांव के सारे रऊफ लाला जी, आपने कहा कि इस केस को लेकर भी अगर 2 महीने से वहां पर शिनाख्त चल रही है, तो पुलिस भी तो सबूत इकट्ठा कर रही थी. वहां पर 1 या 2 दिन में कोई भी कारवाई करते तो कोई उस पर विश्वास नहीं रखता. RR जोशी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, आपण त्यांच्याकडे जाऊयात. RR जोशीजी, थेट ATS वरती पोलिसांच्या कारवाईवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, हे आपल्याला योग्य वाटतं का? बरं, यापूर्वी देखील अनेक वेळेला मुंब्र्याचं नाव, औरंगाबादचं नाव जे आहे त्या अशा कारवायांशी जोडलं गेलेलं आहे, त्यावेळेला सर्वाधिक पोलिसांची आणि ATSची जबाबदारी आहे. तर ATS आणि पोलीस ज्यावेळेला एखादा दावा करतात किंवा एखादी केस समोर घेऊन येतात, मग काय कुठल्याही प्रकारच्या पुराव्यांव्यतिरिक्त ती सर्वांसमोर आणली जाते का? RR जोशी.
माझं ह्याच्यामध्ये असं मत आहे, स्पष्ट मत आहे की ATS ही एक स्पेशल ब्रांच आहे की अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजे दहशतवाद विरोधी पथक. म्हणजे त्यांचं कामच आहे की त्यांनी आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये ज्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत, म्हणजे दहशतवादी कारवाया काय कोणी त्यांचं प्लॅनिंग कोणी ओपनली करत नाही, ते अतिशय गुप्त अतिशय गोपनीय याच्यावर असतं ते. आणि त्याच्यासाठी ते असे लोक सुद्धा जे सिलेक्ट करतात ते लोक सुद्धा त्यांचे अतिशय स्टॉन्च लोक असतात ते. तर त्यामुळे ते लोक सिलेक्ट केल्यानंतर त्यांचं जे प्लॅनिंग होतं त्याची ते कल्पना कोणालाही देत नाहीत आणि कोणालाही ती कल्पना येणं फार कठीण असतं. पण त्याच्यानंतर जेव्हा ते कृती करायला सुरुवात करतात तेव्हा ती खबर कुठून तरी पोलिसांच्या कानावर येते. आणि आता पोलिसांच्या कानावर एखादी खबर आलेली असताना पोलिसांनी कारवाई करायचीच नाही असं काय कोणी म्हणत नाहीये. पोलिसांनी कारवाई ही पोलीस बांधील आहेत कारवाई करायला, पोलिसांना पगार मिळतोय आणि आपण तेवढे देशप्रेमी आहोत की आपल्याला आपल्या देशाविरुद्ध काही अशी घातपाती कारवाया होणार आहेत अशी जर कुणकुण लागली तर कुणकुण लागलीवर आपण गप्प बसूच शकत नाही. आपण त्या माणसाला उचलून आणणार, आपण त्याची चौकशी करणार. आणि त्याच्यापासून आता हल्ली काय झालंय की हल्ली लॅपटॉप, मोबाईल फोन्स हे इलेक्ट्रॉनिक ही जी साहित्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या बऱ्याचशा गोष्टी रेकॉर्ड झालेल्या आपल्याला मिळतात. आता हे ICC जी संघटना आहे ही इंटरनॅशनल आहे, म्हणजे इतर देशामधनं त्याचं सगळं ओरिजिन आहे. तर तिथून जे आदेश येतात ते त्यांचे जे इथले अनुयायी असतात भारतामधले ते पाळतात. त्याच्यानंतर अशी जी नुकतीच तरुण वयात आलेली जी मुलं असतात त्यांना ते बहकवतात, त्यांना ते ब्रेन वॉश करतात आणि त्यांना ते देशाविरुद्ध ते असं त्यांच्यावर भासवायचा प्रयत्न करतात की तुमच्या आपल्या धर्मावर अत्याचार होत आहेत तर त्याचा आपण बदला घेतला पाहिजे. तर हे बेसिक जे त्यांना ही त्यांच्या भावना डोक्यात घेतली जाते त्यामुळे ते भडकतात. आणि ती लहान मुलं असतात, त्यांना काय नुकतेच तरुणाई असते, जोश असतो अंगामध्ये. परत हल्ली हायली क्वालिफाईड मुलं पण आहेत, म्हणजे आता ठराविक कम्युनिटीची लोक सुद्धा पूर्वी शिकत नव्हते पण आता सगळ्याच कम्युनिटीचे लोक चांगले शिकतायत. इंजिनियर्स असतात त्याच्यामध्ये, कॉम्प्युटर इंजिनियर्स असतात आणि त्यांना ही खबर मिळाल्यानंतर ते जर का बहकले गेले तर ते त्याचा गैरवापर करतात. आणि ही गैरवापर करणारी त्याचा काय पोलिसांचा दोष नाही येतो, पोलिसांना ते शोधून काढायचं आहे. पोलिसांना एवढासा दाणा मिळाला इन्फॉर्मेशनचा, त्याच्यावरनं त्यांना अख्खं बिल्डिंग शोधून काढायचं आहे. म्हणजे पोलिसांचा जॉब किती कठीण आहे हा विचार कोणीतरी केला पाहिजे. परत हल्ली मारणं बिरणं याच्यावर म्हणजे असं ऑफिशियली आपण करू शकत नाही, मारून काही मिळत नाही. जे लोक डेडिकेटेड असतात म्हणजे अगदी वाहून घेतलेलं असतं ज्यांनी स्वतःला, त्यांना तुम्ही कापलेत ना तरी ते बोलणार नाहीत. पण आता काय झालंय की नार्को टेस्ट वगैरे अशा अनेक टेस्ट आहेत की त्यांना इंजेक्शन देऊन कोर्टाची परवानगी घेऊन त्यांना नार्को टेस्टला नेण्यात येतं. तिथे त्यांना इंजेक्शन दिलं की ते मग त्या नशेत जे बोलतात ते अगदी खरं असतं आणि त्याच्यावरनं पुढची टेस्ट करण्यात येते. तर त्यावरून जी इन्फॉर्मेशन मिळते तर ती निव्वळ एखाद्या जमातीवर अत्याचार होईल म्हणून ती इन्फॉर्मेशन आपण वर्कआउट करायची नाही असं काय आहे का? नाही, करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे पोलीस जे मार्ग अवलंबतात ते सगळे कायदेशीर मार्गच अवलंबतात. आणि ATS जी चौकशी करतं पोट्टा आणि हे जे कायदे होते पूर्वीचे त्याच्यामध्ये आरोपीने डेप्युटी कमिशनर किंवा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसच्या समोर जे कन्फेशन म्हणजे जे तो गुन्ह्याची कबुली दिलेली असते ती कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. पूर्वी ते ग्राह्य धरलं जात नव्हतं पण आता ठराविक लेवलच्या अधिकाऱ्याने, उच्च अधिकाऱ्याने जर का त्याचा जबाब नोंदवला असेल आणि त्या जबाबामध्ये जर का तो कबूल करत असेल की मी हे कारस्थान केलं, त्याच्यासाठी मी सामुग्री आणली, ती इथे दडवून ठेवली आहे, ती सामुग्री बरामद होते, पोलीस त्याच्याकडून ती सामुग्री रिकव्हर करतात आणि ते सगळा पुरावा असतो त्याच्या विरुद्ध. तर कुठल्याही कोर्टामध्ये काय नक्कीच आमचे चीफ एडिटर आशुतोष पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी. आशुतोष जी, आपण अनेक वेळेला अशा प्रकारच्या केसेसचा अभ्यास केलेला असेल, आपण ज्या प्रकारचं रिपोर्टिंग आजपर्यंत केलेलं आहे, हा संपूर्ण अनुभव आता नेमकं काय सांगतो? कारण 26 जानेवारी नुकतंच तोंडावरती आलेलं असताना अशा प्रकारची कारवाई करावी लागलेली आहे आणि अनेक वेळेला सॉफ्ट टार्गेट जे मुंब्रा, औरंगाबाद किंवा तत्सम अशा प्रकारची महाराष्ट्रातली शहर आहे हे मान्य करावंच लागेल. कल्याणचेही अनेक तरुण आजपर्यंत अशा केसेसमध्ये पुढे असल्याचं समोर आलेलं होतं. आशुतोषजी, बरोबर आहे विशाल, आपण बघितलंय की एका विशिष्ट विभागांमध्ये अशा प्रकारचे तरुण ISISच्या किंवा इतर दहशतवादी संघटनांच्या जाळ्यामध्ये ओढले गेल्याच्या घटना समोर आल्यात. हा मुद्दा जो रऊफ लाला यांनी उपस्थित केला की बऱ्याचदा या तरुणांचं पुरावे सापडत नाहीत किंवा या केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट कमी असतो. आपण हा रऊफ लालाला पण विचारूया हा प्रश्न की, आणि राजू जोशी यांनाही विचारूया की जर जसे जोशी सर म्हणतायत की ATS ही एक स्वायत्त संघटना आहे आणि ती एक हायली पॉवर्ड संघटना ऑर्गनायझेशन आहे, तर मग अशा वेळेस ATSच्या केसेसमध्ये
कन्व्हिक्शन रेट का कमी असतो? पोलीस अधिकारी म्हणून तेच चांगल्या प्रकारे सांगतील. जोशी सर, तुम्ही काय सांगाल? नाही, कसं आहे की कन्व्हिक्शन म्हणजे जो दोषसिद्धी जी असते त्याचा जो रेट असतो त्याच्यावरून त्याच्यामध्ये अनेक कारणं असतात. एखादा आरोपी निर्दोष सुटण्यासाठी जोपर्यंत तुम्ही कोर्टाचं अगदी पूर्णपणे समाधान करत नाही की या माणसाने गुन्हा केलेला आहे, तोपर्यंत कोर्ट त्याला दोषी मानत नाही. जरी तो दोषी असला तरी त्याला दोषी मानलं जात नाही. ऑफिशियली अधिकृतपणे त्याला दोषी म्हणता येत नाही. तर बरेच वेळा विटनेसेस असतात ते फुटतात किंवा काही पुरावा असतो त्या बरोबर रिपोर्ट येत नाही फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून किंवा बरोबर त्याचा मेळ बसत नाही. ही निव्वळ म्हणजे बॅड लक असतं ते. पण ह्याचा अर्थ असा नसतो की त्याने गुन्हा केलेला नाहीये. गुन्हा केलेला असतो, पण तो सिद्ध करणं बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी असतात, त्याच्यामुळे ते शक्य होत नाही. जोशी सर, मग रऊफ लाला सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा हा दावा जो आहे, हा दावा मान्य करावा लागतो की पोलीस केवळ संशयाच्या आधारे अशा आरोपींना अटक करतात. मग रऊफ लालांचं म्हणणं बरोबर आहे ना? नाही नाही, बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. कारण संशय प्रत्येकाला पहिली अटक होते ती संशयानेच होते. पण त्याच्यानंतर त्याच्याकडे ज्या वस्तू मिळतात, त्याच्याकडे लॅपटॉप मिळतो, त्याच्याकडे सगळं जे मिळतं ते सुद्धा तुम्ही विचारात घेतलं पाहिजे ना. आणि याचा अर्थ असा होत नाही की पोलिसांनी चौकशी यापुढे करायचीच नाही म्हणून, असं नाहीये. पण रऊफ लालांनी एक जो आहे तो महत्वाचा दावा केलेला आहे यामध्ये की अशा प्रकारे संशय व्यक्त केल्यानंतर ज्यावेळेला केसेस मांडल्या जातात त्यानंतर मात्र निर्दोषपणे अनेक जण सुटतात. म्हणजे तपासात कुठेतरी कसूर केली जाते का? रऊफ लालांकडे जाऊया. रऊफ लाला जी, आप जो बोल रहे हैं कि चूहे मारने की दवा मिली या एसिड मिला, इस तरह के जो एविडेंसेस मिले हैं, ऐसा अगर आप दावा कर रहे हो, लेकिन एटीएस केवल ऐसे गवाहों पे या ऐसे ही सबूतों पे नहीं चलती है. आप जैसे कि जोशी सर कह रहे हैं, उनके पास डिजिटल एविडेंस भी होता है और डिजिटल एविडेंस कोर्ट में एक अहम सबूत होता है. तो डिजिटल एविडेंस के बिना आजकल पुलिस नहीं करती है. आप जो बोल रहे हो, क्या आपको पता है, आप श्योर हो कि उनके पास कुछ भी एविडेंस नहीं था, फिर भी ये जो मुमरा के जो युवा पकड़े गए हैं उनको बिना सबूत पकड़ा गया है? रऊफ जी, नहीं नहीं, बिल्कुल नहीं. मैंने ये बात एकदम मतलब शुरू में ये बात मैंने क्लियर कर दी. हाँ, कि हम इस पर मतलब जो नहीं मतलब क्वेश्चन कर रहे हैं, इस पे प्रश्न चिन्ह नहीं लगा रहे हैं कि एटीएस ने ऐसी कार्रवाई नहीं करना चाहिए या क्यों की. मैं केवल इतना, देखिए मैं आपको बताऊं, मतलब एक चीज आप ये देखिए कि मुमरा के अंदर आके आपने 5-6 लोगों को अरेस्ट किया जी. मुमरा में क्या किसी ने एटीएस का विरोध किया? क्या किसी एक ने भी जाके एटीएस के काम में बाधा डालने की कोशिश की? क्या किसी ने, आपने कहीं देखा कि कोई रैली निकली हो? कोई वैसे का जो केस हुआ सनातन संस्था वाला, उसमें आपने देखा कि किस तरीके से रैली निकली और किस तरीके से मतलब जो है, जबकि वहां तो बम जो है वो पकड़े गए, सब कुछ हो गया. मेरा बोलने का मकसद ये है कि आज भी हम ये नहीं कह रहे हैं कि आप मतलब कार्रवाई मत करो. मैं सिर्फ ये कह रहा हूं कि कहीं ना कहीं एक पूरी कम्युनिटी की तरफ से मैं एक बात कह रहा हूं कि पूरे के पूरे लोगों के एक मन में एक शंका पैदा होती है कि आपने इससे पहले भी इस तरह से, देखिए अभी तक तो मैं नहीं समझता मुमरा से कोई एक व्यक्ति भी अभी तक कन्विक्ट हुआ हो, किसी भी टेररिस्ट एक्टिविटीज के अंदर कोई एक व्यक्ति भी कन्विक्ट हुआ हो, ऐसा कोई एक उदाहरण आप मुझे बता दें. अभी अगर ऐसे तत्व है, हम तो कहते हैं कि आपके पास पर्याप्त अगर मतलब सबूत है, आपके पास सारे एविडेंस है, आप उसको रखिए कोर्ट के सामने और उनको कड़ी से कड़ी सजा दीजिए. इसलिए कि एक मतलब जो है, आपको पता है जख्म मतलब जो है, अगर हमने शरीर के अंदर उसको छोड़ दिया, इग्नोर कर दिया, वो पूरे शरीर को सड़ा देगा. ये पूरी कम्युनिटी के लिए बहुत ही दुर्भाग्यपूर्ण होगा. हम कह रहे हैं कि आप मतलब जो है ना, सिर्फ इतना हम चाहते हैं कि निष्पक्ष इसके ऊपर जो है कार्रवाई होनी चाहिए. और ये निष्पक्ष की मांग हम जब करते हैं, वो इसलिए हम करते हैं कि पास्ट में जो हुआ है, इससे पहले जो जितने, मैं आपको बताऊं सब, आप मुझे पता नहीं आज्ञा दें, उतना टाइम है. 111 केसेस में से हैरत होगी आपको कि 67 केसेस के अंदर कोर्ट ने जो है, तो भाई इतनी हमारी पावरफुल ऑर्गेनाइजेशन, इतनी पावरफुल संगठन हमारी एटीएस है, हमारे पास मतलब जो है टेक्निकल सारी एविडेंस कलेक्ट करने की हर चीज सुविधाएं हमारे पास में है. अभी जोशी जी ने बताया मतलब कि हमारे पास नार्को टेस्ट हम कर सकते हैं, इंजेक्शंस देके हम निकाल सकते हैं. इतनी सारी सुविधा के अंदर अतिशय प्रगल्भ अशी भूमिका घेतली रऊफ लालांनी. कुठल्याही एका जाती किंवा धर्माच्या विरुद्ध एटीएस कधीच नसते, पण अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा बिमोड होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण हा विषय घेतलाय.
कुठल्याही कम्युनिटीविषयी आपण चर्चा करत नाहीच आहोत. बातमी आणि बरंच काही मध्ये मुद्दा एवढाच आहे की ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे स्लीपर सेल कार्यरत असतात, मग त्यावेळेला तुमची, आमची, सर्वसामान्यांची नेमकी जबाबदारी काय आहे? कसं काय इसिसच्या बळी पडतात तरुण, आणि हे तरुण जर बळी पडत असतील त्यांना वेळीच रोखणं किती महत्वाचं आहे हेही कळायला लागलंय, कारण ते आपल्या वेशीपर्यंत येऊन ठेपलेले आहेत. या संदर्भातली चर्चा अशीच सुरू राहील छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपण पाहता आयसिसचा विळखा. आज आपण कुठल्याही जाती धर्माविषयी चर्चा निश्चितच करत नाही आहोत, मात्र इसिस ज्या प्रकारे आपलं सगळीकडे जे आहे ते अस्तित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करते त्याला कुठेतरी रोख लागणं गरजेचं आहे. आणि 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवरती केमिकल अटॅक करण्यासंदर्भातला इसिसचा प्रयत्न जो आहे तो एटीएसनं हाणून पाडल्याचं सांगितलं जात आहे. आणि मुंब्रा हे सॉफ्ट टार्गेट होतं. औरंगाबादहूनही काही जणांना अटक करण्यात आलेली आहे. रौफ जी, आपने जैसे पहले कहा था कि शरीर में अगर जख्म हो जाए तो यूं ही नहीं छोड़ देना चाहिए, नासूर ना बन जाए, यही हम लोग भी चाहते हैं. आता यावेळेला पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे कार्यकारी संपादक स्वतः आशुतोष पाटील आपल्याबरोबर आहे. आशुतोषजी, तरुणाईला कशा प्रकारे बळी पाडला जाते या सगळ्या गोष्टींसाठी? विशाल, आपण पाहिलंय की सोशल नेटवर्किंग आहे, नंतर वेगवेगळी प्रसाराची माध्यम आहेत. व्हॉट्सअप, फेसबुकच्या पलीकडे जाऊन देखील अनेक अशी माध्यम आहेत ज्या माध्यमातून या मुलांपर्यंत पोहोचलं जातं. आणि परदेशात बसलेले जे हँडलर असतील किंवा ट्रेनर असतील ते या तरुणांपर्यंत पोहोचतात, त्यांच्या नेटवर्कमध्ये पोहोचतात, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये कम्युनिकेट करतात आणि त्यांची माथी भडकवली जातात. आपण जाऊया राजू जोशींकडे, त्यांच्याकडे. राजू जोशी सर, कशा प्रकारे तरुणांची माथी भडकवली जातात, तुमचा काय अभ्यास आहे? आमच्या अभ्यासाप्रमाणे तरुण जे असतात, म्हणजे नुकतेच वयात येणारे लोक की जे उच्च शिक्षण घेत असतात, इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन किंवा असं शिक्षण घेत असतात, त्या लोकांना काही असे अनस्क्रुप्युलस लोक आहेत की जे त्यांना एका बाजूला घेतात आणि त्यांना हळूहळू ते ब्रेन वॉशिंग करतात की आपण अमुक जमातीचे आहोत, आपल्या जमातीवर असा असा अत्याचार या देशामध्ये होतो आहे, आपले लोक असे असे हे होत आहेत. पण ते त्यांना सगळी सत्यस्थिती सांगत नाहीत. अनेक वेळा त्यांना ते मिसगाईड करणारी वस्तुस्थिती सांगतात आणि त्या मिसगाईडला ते कॅरी अवे होतात, कारण ते त्यांना जे ब्रेन वॉशिंग करणारे जे लोक असतात ते इतके प्रभावी असतात. बरोबर आहे की त्यांना ते तर महाराष्ट्रात कुठे अशा प्रकारचा प्रभाव दिसून येतो. पूर्णपणे खात्री होते आणि ते सांगतात की तुमचं कर्तव्य आहे. नाही, असं बोलणं काही बरोबर होणार नाही, कारण त्याच्यासाठी तुम्हाला सगळा रेकॉर्डच चेक करायला लागेल. पण जिथे जिथे ब्रेन वॉशिंग होतं आणि जिथे जिथे होतं तिथे नंतर आपल्याला रिझल्ट त्याचा दिसूनच येतो. काही ठिकाणी घटना घडतात बॉम्बस्फोटासारख्या. आणि आता हे तर पाण्यामध्ये विष घालून आणि अन्नपदार्थामध्ये विष घालायचं ही तर एक महाभयंकर प्रकार आहे हा. त्याच्यामध्ये म्हणजे हजारो नाही लाखो लोक मृत्युमुखी पडू शकतात. तर हे सगळ्यात डेंजरस, बॉम्ब पेक्षा सुद्धा जास्ती हे डेंजरस आहे असं माझं मत आहे. अगदी बरोबर आहे. आपण रौफजीला एक प्रश्न विचारूया विशाल. रौफजी, आप इतनी बहुत अच्छी भूमिका आपने निभाई है. आप जैसे बोले कि एटीएस के कार्रवाई में कभी बाधा नहीं लाई है मुमरा वासियों ने. जैसे वसई में रहा गया था, मुमरा ने कभी एटीएस को रोका नहीं है. अगर आप जैसे लोग इतनी अच्छी भूमिका चैनल के सामने बोल रहे हैं तो आप अपने लोगों को, अपने युवाओं को इस तरह का गाइड, जो लोग मिस गाइड करते हैं उनसे रोक के उनको गाइड करने के लिए कुछ कर सकते हो क्या? देखिए, ऐसा है कि हमारे पास आपको पता होगा जी कि इस मुस्लिम कम्युनिटी के अंदर जो है एक मास कम्युनिकेशन का एक बहुत अच्छा आधार है मस्जिद के अंदर. आपको पता है कि जुमा का एक दिन ऐसा होता है कि जिसमें रोज अगर जो आदमी नमाज नहीं पढ़ता है, जो मतलब प्रार्थना नहीं करता है, वो भी लेकिन फ्राइडे जो है तो मस्जिद के अंदर आता है और वहाँ पे मतलब जो है नमाज से पहले जो है एक आधे घंटे का लेक्चर होता है, भाषण होता है. मुमरा के अंदर कई बार हमने ऐसा किया है. यहाँ के जो धार्मिक संगठन है, जमीयतुल उलमा है, जमात इस्लामी है, सुन्नी जमात है, अहले हदीस जमात, बहुत सारे जो जमात है,
संगठनों से इस माध्यम से हमने उनकी मीटिंगें लेके ये प्रयत्न किया हमने, पर्टिकुलर इस विषय पे नहीं, लेकिन जैसे नशे के मुक्ति के ऊपर कैसे मतलब जो है वो भाईचारा मतलब जो है, आपको पता है मुमरा मतलब जो है ये कहा जाता है कि बहुमूल मुस्लिम इलाका है, लेकिन हकीकत ये है कि यहाँ 60% मुस्लिम है और 40% मतलब जो है हमारे जो है वो हिंदू भाई, SC ST OBC दलित भाई, बहुजन समाज के लोग, ये सारे लोग रहते हैं। और मैं बहुत गर्व से कहता हूँ कि हमारे से नज़दीक बॉम्बे में 92 पूरा बॉम्बे जल रहा था, 84 में थाना जल रहा था, लेकिन मुमरा में कभी भी मतलब जो है यहाँ के हिंदू और मुसलमान जो है वो आपस के अंदर कभी मतलब लड़े नहीं है। हम दिवाली और ईद जो है एक साथ में मनाते हैं यहाँ पे। तो ऐसे में मतलब जो है वो हमने कोशिश की कि इस मास कम्युनिकेशन के जरिए से लोगों को मतलब जो है नौजवानों को एजुकेट किया जाए, उनको बताया जाए कि संविधान ने आपको अधिकार दिया है, आप संविधान से मतलब जो है अगर आपको लगता है कि जो भी कम्युनिटी के साथ अन्याय हो रहा है, मतलब जाति हो रही है, बहुत सारी मतलब चीज़ों पे मतलब उनको वंचित रखा जा रहा है, तो ये सारी चीज़ों के लिए संविधान ने आपको मतलब अधिकार दिया है। आप संविधान ने जो अधिकार दिए हैं उन अधिकारों के जरिए से आप अपनी लड़ाई लड़िए। जी बिल्कुल, आपके और हमारी कोर्ट सभी की ये जिम्मेदारी है कि जो सौहार्द है वो हमेशा से बना रहे। बहुत बहुत शुक्रिया रौफ लाला जी, आप इस चर्चा में शामिल हुए इसलिए धन्यवाद। RR जोशी जी आणि धन्यवाद आशुतोष पाटील जी, आपण या चर्चेत सामील झालात त्यासाठी। मात्र ISIS जर कुठेतरी फोफावत असेल तर त्याला थांबवणं ही तुमची आमची जबाबदारी आहे, कारण तो आता आपल्याच बिल्डिंगमध्ये आपल्याच शेजारच्या घरामध्ये येऊन थोपलेला आहे आणि त्याला थांबवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। तर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।